जय श्री स्वामी समर्थ. सप्टेंबर 2025 महिना कर्क राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास, बदल आणि संधी घेऊन येणारा ठरेल. या महिन्यात चंद्र तुमच्या जीवनावर प्रमुख प्रभाव टाकणारा आहे, ज्यामुळे भावनिक चढउतार अनुभवाला येतील. गुरु तुमच्या प्रगतीसाठी मार्ग मोकळा करतील, तर शनी तुम्हाला जबाबदाऱ्यांची जाणीव करून देईल. मंगळ तुमच्या कार्यक्षेत्रात ऊर्जा देईल, तर शुक्र नातेसंबंधांमध्ये आनंद निर्माण करेल. त्यामुळे या महिन्यात कधी भावनिक अस्थिरता तर कधी उत्साह व प्रगतीचे क्षण जाणवतील. करिअरच्या दृष्टीने हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींना प्रगतीचा आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. तुमची कार्यक्षमता व परिश्रमामुळे तुम्ही ती यशस्वीरित्या पार पाडाल. नोकरीत बढती मिळण्याची किंवा स्थानांतरण होण्याची शक्यता आहे. काहींना परदेशाशी संबंधित कामकाज हाताळण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल आहे. नवीन भागीदारी किंवा करारातून फायदा होईल. मात्र महिन्याच्या शेवटी काही व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम स्वरूपाचा राहील. महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती खर्च, दुरुस्ती किंवा वैद्यकीय कारणांसाठी पैसे खर्च होऊ शकतात. मात्र महिन्याच्या मध्यापासून उत्पन्नात वाढ होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ सावधगिरीने निर्णय घेण्याचा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे, पण जोखमीच्या व्यवहारांपासून दूर राहणे हितावह आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात सप्टेंबर महिना मिश्र स्वरूपाचा राहील. अविवाहितांना एखादी आकर्षक ओळख होऊ शकते. प्रेमसंबंधातील व्यक्तींना एकमेकांसोबत वेळ घालवता येईल. नात्यात विश्वास व प्रामाणिकता ठेवल्यास नाते अधिक घट्ट होईल. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्र पेलल्याने नात्यात जवळीक वाढेल. मात्र महिन्याच्या शेवटी शनीच्या परिणामामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. शांततेने व संवादातून समस्या सोडवाव्यात. आरोग्याच्या दृष्टीने पाहता कर्क राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात विशेष काळजी घ्यावी. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा त्वचेचे त्रास उद्भवू शकतात. पचन संस्थेशी संबंधित समस्या होऊ शकतात. मानसिक तणाव वाढल्यास चिडचिडेपणा येऊ शकतो. त्यामुळे नियमित योग, ध्यान व प्राणायामाचा अवलंब करा. संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी औषधोपचारात ढिलाई करू नये. कौटुंबिक जीवनात हा महिना समाधानकारक ठरेल. घरातील वातावरण आनंदी व सौहार्दपूर्ण राहील. पालक व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. कौटुंबिक समारंभ अथवा धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीबाबत आनंदाची बातमी मिळेल. भावंडांसोबत संबंध चांगले राहतील, परंतु काही वेळा किरकोळ मतभेद होऊ शकतात. घरगुती खर्च वाढेल, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ असेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्यांनी मेहनत व सातत्य ठेवल्यास यश निश्चित आहे. तांत्रिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. प्रवासाच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील. नोकरी व व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील. कौटुंबिक किंवा धार्मिक प्रवासाचीही शक्यता आहे. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. मात्र प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आध्यात्मिकतेच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यात श्रद्धा वाढेल. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. काहींना आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन लाभेल. ध्यान व पूजापाठ यातून मानसिक शांती मिळेल. सप्टेंबर 2025 हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींना आत्मपरीक्षण, प्रगती, जबाबदारी व संयम शिकवणारा आहे. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद, नातेसंबंधात सौहार्द आणि आरोग्याबाबत जागरूकता या गोष्टींमुळे हा महिना तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.